नमस्कार. सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण कितीही काळवटलेले किंवा तेलकट दिवे कसे घासायचे किंवा चक्क कसे करायचे ते बघणार आहोत. आपण हे दिवे अगदी 5 मिनिटात मस्त असे चक्क काढणार आहोत. तुम्हाला याला जास्त घासायची पण गरज पडणार नाही. इतके लवकर सहज निघतात आणि कोणतीही पावडर न वापरता किंवा चिंच, लिंबू, पितांबरी न वापरता आपल्याला मस्त हे चक्क दिवे काढायचे आहे. आणि कितीही तेलकट जरी असले तरी तुम्ही सहज हे दिवे घासू शकता. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पटकन भांडी घासायला सुरुवात करूयात. इथं मी अशी सर्व भांडी काढून घेतली. तर हे गडवे बघू शकता तुम्ही किती जास्त असे काळवटले आहे आणि दिवे पण तेलकट झालेले आहेत. खूप दिवस आपण ठेवून दिले तर असे हिरवे पडतात. तर त्यामुळं आपल्याला अगदी सहज असे दिवे हे आपल्याला घासून घ्यायचे आहे. इथं मी एका भांड्यामध्ये असं 1 लिटर पाणी घेतलेलं आहे. या पाण्यामध्ये आपल्याला निरमा टाकून घ्यायचा आहे. तर कोणत्याही प्रकारचा तुमच्याकडे निरमा असेल तो तुम्ही घेऊ शकता. तर आता मी इथं 3 चमच असा निरमा घेतलेला आहे. तर यामध्ये 1.5 चमचा आपल्याला सायट्रिक ॲसिड टाकायचं, म्हणजे लिंबूसत्व टाकायचं आहे. तर लिंबूसत्व जास्त वापरायचं नाही. 1 ते 1.5 चमचा 1 लिटर पाण्यामध्ये पुरेसा आहे. यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. तर मी 2 चमच असं यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आपल्याला हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं, म्हणजे मिक्स करून घ्यायचं. आणि हा गंज आपल्याला गॅसवर ठेवून घ्यायचा आहे. आणि लाकडाचा चमचा तुमच्याकडे असेल तर त्याने हे फिरवून घ्यायचं. तर आता यामध्ये सर्व आपल्याला दिवे टाकायचे. ह्या समया सर्व अशा खोलून टाकून घ्यायच्या. तुम्ही तशाच ह्या टाकल्या तर त्या पाण्यामध्ये बुडणार नाहीत. त्यामुळं मस्त अशा खोलून टाकायच्या आहे. आणि हे सर्व भांडे आपल्याला यामध्ये टाकायची. तांब्याची भांडी असो किंवा पितळीची भांडी असो, अगदी चक्क निघतात. तुम्हाला यामध्ये पाणी कमी वाटत असेल तर यामध्ये आणखीन पाणी टाकू शकता, म्हणजे हे सर्व भांडी या पाण्यामध्ये बुडली पाहिजे. तर तुम्ही बघू शकता अगदी टाकल्याच आपली भांडी कशी मस्त अशी चक्क निघालेली आहे. हे पाणी जास्त गरम करायचं नाही, अगदी कोमट पाणी करून घ्यायचं आणि नंतर गॅस बंद करायचा. आता इथे मी गॅस बंद केलेला आहे. पाणी बऱ्यापैकी छान असं गरम झालेलं आहे. तर जास्त पाण्याला उकळी येऊ द्यायची नाही, थोडंसं गरम करायचं आणि नंतर या पाण्यामध्ये मस्त असे हे भांडे टाकून घ्यायचे. आणि बघू शकता तुम्ही एकदम चक्क भांडी आपली निघालेली आहे. सर्व हिरवापणा या भांड्याचा पूर्ण निघलेला आहे. तर बघा, अशी बुडवायचंच काम आहे फक्त, याला घासायचं पण काम नाही. अगदी 2 सेकंदामध्ये आपली ही भांडी चक्क होतात आणि लगेचच आपल्याला हे दिवे काढून घ्यायचे आहे. तर याचं पाणी तुम्ही पाहू शकता हिरवंगार निघालेलं आहे. तर या दिव्याचा पूर्ण हिरवापणा निघून गेलेला आहे. तर या पाण्यामध्ये जास्त वेळ दिवे ठेवायचे नाही. जास्त वेळ जर ठेवले तर ते जास्तच खराब होऊ शकतात. तर आता ही महत्त्वाची टिप्स आहे. बरेच जण काय करतात की त्या पाण्यामध्ये बराच वेळ दिवे ठेवतात, म्हणजे त्यांना वाटते की जास्त चक्क निघतात. पण तसं नाही, लगेचच हे दिवे काढून घ्यायचे आणि नंतर साध्या पाण्याने धुवून घ्यायचे. आणि नंतर थोडासा निरमा घ्यायचा. कोरडा निरमा घेतला तरी चालतो किंवा तुमच्याकडे डिशवॉश असेल किंवा साबण असेल त्याने तुम्ही हे दिवे भांडी घासू शकता. तर आता यावरची सर्व डागं आपल्याला काढून घ्यायची आहे. तर काही पाण्याची अशी डागं पडलेली असतात, तर ती अशी घासून घेतली की पूर्ण निघून जातात. त्यामुळं आपल्याला हे पूर्ण दिवे, गडवे सर्व घासून घ्यायचे आहे. तर बघू शकता किती छान आपली भांडी निघालेली आहे, एकदम चक्क. तर अशी जास्त घासायचं पण याला काम पडत नाही. थोडासा याला घासणी फिरवायचंच काम आहे. तर आता नंतर मस्त असे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. तर बघू शकता पूर्ण आपले हिरवे झालेले, काळवटलेले दिवे, तेलकट असलेले पूर्ण चक्क निघालेले आहे. आणि अगदी सहज तुम्ही हे 5 ते 10 मिनिटात खूप छान असे दिवे चक्क करून घेऊ शकता. तर दिवे पूर्ण घासून झाल्यावर, धुवून घेतल्यावर हे पूर्ण कोरडे करून घ्यायचे, म्हणजे त्याला डाग वगैरे काही पडत नाही आणि नंतर हे हिरवेही पडत नाहीत. तर अशा पद्धतीने सर्व दिवे आपण मस्त घासून घेतलेले आहे. तर असा एक सुती कपडा घ्यायचा आणि त्याने पूर्ण आपले हे भांडे पुसून घ्यायचे आहे किंवा कोरडे करून घ्यायचे.
तर बघू शकता अशा पद्धतीने सर्व भांडे कोरडे करून घ्यायचे आहे. आणि माझ्याजवळ एक पितळीचं ताट होतं, तर पूजेचं ताट आहे ते पण मी स्वच्छ करून घेतलेलं आहे. तर बघू शकता अगदी काळवटलेलं ताट पण छान असं चक्क निघालेलं आहे. श्रावण महिना चालू होण्याच्या आधी जी अमावास्या असते, त्या अमावास्येला गटहारी अमावास्या किंवा दीप अमावास्या असं म्हणतात. तर त्या दीप अमावास्येच्या दिवशी घरामध्ये जेवढे दिवे असले तेवढे दिवे लावल्या जातात. तर संध्याकाळच्या वेळेला हे दिवे लावतात. अशा वेळेस कितीही घाई गडबड असली तर तुम्ही अशा पद्धतीने दिवे चक्क करून घेऊ शकता. आणि संध्याकाळ झाली की पटकन असे दिवे लावायला खूप सोपे होतात. तर अशा पद्धतीची दिव्याची पूजा केली जाते. तर मस्त पूर्ण दिवे तुपाने किंवा तेलाने भरून घ्यायचे, त्यामध्ये फुलवात, साधीवात टाकायची आणि मस्त अशा समया दिवे लावायचे. संध्याकाळच्या वेळेला खूप छान प्रसन्न वाटतं. तर अशा पद्धतीने याची पूजा केली जाते.